नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज पावभाजी बनवणार आहे. चला तर पाहूया पावभाजी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं. या फ्लावर घेतलाय, पीठ घेतलाय, वाटाणा घेतलाय, गाजर घेतलाय, शिमला मिरची घेतली, बटाटे घेतलाय, कांदा घेतलाय आणि टमाटे घेतलाय. आता ह्या भाज्या आपण एकत्र शिजवून घेऊया. आता या भाज्या सर्व शिजल्या आहेत. आता या भाज्या आपण सर्व कसकुटून घेऊया. फोडणीसाठी जिरं, मोहरी, काळा मसाला, पावभाजी मसाला, तूप, आलं लसणाची पेस्ट, धना पावडर, कढीपत्ता, अमूल बटर, कोथिंबीर, हळद घेतलेला आहे. आता आपण कढई ठेवल्या. कढईमध्ये तेल टाकले. त्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकूया आणि कांदा टाकलाय. आता कांदा चांगला लालसर होईस्तोवर भाजून घेऊया. आता कांदा आपण लालसर भाजून घेतलेला आहे. आता त्यात टमाटे टाकूया. चांगले मऊसूत भाजून घेऊया. कांदा आणि टमाटो भाजून सर्व झालेले आहे. आता आपण सर्व मसाले त्यात टाकून घेऊया. आता सर्व मसाले टाकून झाल्यात. आता आलं लसणाची पेस्ट आणि तूप टाकून घेऊया. सर्व मसाले आपण आता एकत्र करून भाजून घेऊया. आता ते आपण सर्व मसाला घसरून घेऊया. आता आपण शिजवून घेतलेल्या भाज्या सगळ्या कढईमध्ये टाकून घेऊया. हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. आता आपण थोडं पाणी टाकून घेऊया आणि तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं घट पातळ लागते त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता. चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून घेऊया. ही आपली पावभाजी आता तयार आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.